नमस्कार. उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाटसरू न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. अर्थातच विषय आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. आता काय बोलायचं या माझं. मागच्या टर्मला त्यांच्या 14च्या लोक म्हणायचे देवेंद्र फडणवीस हे चाणक्य आहेत आणि त्यांनी जे काही ती 5 वर्षाचा कालावधी होता तो अत्यंत चांगल्या पद्धतीने हुशारीने पार केला. म्हणून ते म्हणाले होते मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. पण त्यांना 19ला येता आलं नाही. आणि ते आता जे काही आले 24ला, ते काय पद्धतीने आले ते सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळेच की काय देवेंद्र फडणवीसांची ताकदच राहिली नाही त्यांच्यामध्ये. म्हणजे त्यांची ताकद सगळी संपलेली आहे. देवेंद्र फडणवीस केवळ आणि केवळ सभा घ्यायच्या, दुसऱ्या पक्षातले काहीतरी उगाच ते नेते वगैरे फोडायचे, CBI, ED आणि काय अशा चौकशा लावायच्या, आणि दुसऱ्या पक्षातले नेते काहीतरी भ्रष्टाचाराचे आरोप करून आपल्या पक्षामध्ये घ्यायचे. त्याच्यामुळं झालं आपल्या पक्षात किंवा आपल्या बरोबर घ्यायचे, म्हणजे शिंदे असू द्या, अजित पवार असू द्या, आणि आता काँग्रेसमधले पण. आणि असा एक भरणा चालू आहे सगळीकडे. लोकसभेला होता, विधानसभेला होता, आणि आता कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये पण त्यांचा उद्देश केवळ आणि केवळ मेजॉरिटी फार मोठ्या प्रमाणामध्ये जमा करायची एवढंच आहे. त्याच्यामुळं झालंय काय माहिती का, की देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्र राज्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आता हे काय आहे माहिती आहे का, की सध्या महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ सावळा गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि हा सावळा गोंधळ हा शब्द इतका असा नाही, तो अत्यंत व्यापक आहे. आणि जणू काही महाराष्ट्रावरती चांडाळाचं राज्य, चांडाळी, राक्षसी, आसुरी वृत्तीचे प्रभाव पडत आहे महाराष्ट्रावरती. कारण का माहिती आहे का, की रोज खून चाललेली आहेत, रोज बलात्कार होत आहेत, खून होत आहेत, प्रचंड मारामाऱ्या चाललेल्या आहेत. लक्षात ठेवा, प्रचंड मारामाऱ्या. आणि महिलांचे विनयभंग, हे 5-6च मुद्दे आहेत, लक्षात ठेवा. भूमाफिया, जमीनची लाटालाटी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आणि गुंडगिरी, भ्रष्टाचार फार फोफावलाय. भ्रष्टाचार तर प्रचंड झालाय. म्हणजे पोलीस चौक्या वगैरे आहेत ना, ह्या पोलीस असू द्या, प्रशासनातले अधिकारी असू द्या, प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. आता ह्या सगळ्यावरती देवेंद्र फडणवीस यांची नजर नाही का, त्यांना कळत नाही का, कळते पण त्यांना त्यातून काही साधायचं नाहीये. आज ग्रामीण भागात म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये सगळ्या वाह्यत घटना घडत आहेत, आणि देवेंद्र फडणवीस मूग गिळून गप्प बसले आहेत. लक्षात ठेवा. किंवा त्यांना मग तुम्ही मुख्यमंत्री झाला कशाला, हा मोठा प्रश्न पडतो. तुम्ही मुख्यमंत्री पद सोडून द्या. कारण का माहिती का, की समाजाचं नुकसान, राज्याचं नुकसान, जनतेमध्ये असंतोष आहे सध्या. लक्षात ठेवा. जिकडं तिकडं उद्रेक झालाय, आंदोलनं व्हायला लागलेली आहेत. मुद्दा काय माहिती का, की देवेंद्र फडणवीस काय फुसका बार वाटायला लागले की काय असं झालेलं आहे. केवळ खुर्चीसाठी तगमग त्यांची चालली होती का मग त्यांनी काय फक्त परत मी पुन्हा येईन आणि पुन्हा यायचंय म्हणून साठी त्यांनी हे सगळं राजकारण केलं का? राज्याचं नेतृत्व करायचंय, हे नेतृत्व तुम्हाला तुमच्यासाठी अजिबात करायचं नाही. हे तुमचे सगळे मंत्री, तुमच्याकडे सगळे असलेले आमदार, तुमच्याकडे सगळे असलेले खासदार, तुमच्याकडे असलेले नगरसेवक, हे सगळे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. तुम्ही त्यांना म्हणजे मंत्रिमंडळात ठेवण्यापेक्षा त्यांना शिस्त तर लागली नाहीच अजिबात. ते शिस्तीची लोक नाहीतच. त्यांच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. आणि तुमचं आणि देवेंद्र फडणवीसांचा एकही निर्णय, एकही डिसिजन राज्याच्या हिताचा नाही.
त्यांनी कुठलंच काम केलं नाही तसं पाहायला गेलं तर. जे काय करतायत ते सगळं उलटं-पालटं वेगळंच करतायत. म्हणजे शक्तिपीठ महामार्ग ज्याच्यामध्ये 27,000 कुटुंब देशोधडीला लागणार आहेत. त्याच्यावर ते अडून बसलेली व्यक्ती आहे ती. किंवा हिंदी सक्ती. आता त्यांनी ती माघार घेतली म्हणा. पण म्हणजे काय करायचं काय आहे? काय कशासाठी ह्या सगळ्या गोष्टीचं आहे? जे लोकांच्या हिताचं नाहीये, समाजाच्या हिताचं नाहीये, ते तुम्ही का करताय? समाजाचं हित कशामध्ये आहे? समाज आत्ता कुठल्या परिस्थितीतून चाललेला आहे? कायदा आणि सुव्यवस्थेचा अजिबात धाक राहिलेला नाही. त्याच्यावरती ही व्यक्ती अजिबात बोलत नाहीये. त्यांचं फक्त एकच वाक्य असतं ठरलेलं, की उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल आणि ह्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल, त्याला अजिबात सोडलं जाणार नाही. हे 2 वाक्य त्यांची पॅटर्न आहेत. मात्र कुठलाही न्याय झाला नाही आत्तापर्यंत. कुणालाही न्याय मिळालेला नाहीये. जनतेमध्ये आक्रोश आहे लक्षात ठेवा आणि त्यांचं त्याच्याकडे इतकी डोळेझाक चाललेली आहे. म्हणजे त्यांच्यावरती मुख्यमंत्री पदाचे झापड आली का त्यांच्या डोळ्यांवरती, हे तरी आता तपासून पाहावं. म्हणजे ही व्यक्ती स्वतःच आतल्या आतच खुश असते फक्त आणि डुलत-डुलत चालते म्हणजे फार वाईट आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही कुठल्या शतकामध्ये आहे? असं चालणार नाही. लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे आणि त्याला नियंत्रित ठेवता तर त्यांच्यावरती नियंत्रण एक तर ठेवायला पाहिजे लोकसंख्येवरती आणि दुसरी गोष्ट अशी आहे अत्यंत महत्त्वाची, कायदा आणि सुव्यवस्था. कायदा आणि सुव्यवस्था राज्यामध्ये अजिबात राहिलेली नाही. त्यासाठी ठोस पाऊल उचलणं फार गरजेचं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस कुठलंही ठोस ठोस पाऊल उचलण्याच्या तयारीत दिसत नाहीत. आणि हा त्यांचा केवळ आणि केवळ डोळेझाकपणा हा महाराष्ट्राच्या विकासाला अत्यंत घातक ठरणार आहे. झालंय काय माहिती आहे का, की राज्य सांभाळण्याची जर कुवत त्यांच्यामध्ये नसेल, पण म्हणजे कुवत नाहीच आहे. आता त्यांनी त्यांचं मार्ग सगळे बदललेले आहेत आणि त्यांची आता राज्य सांभाळण्याची कुवत संपलेली आहे. कारण त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये सगळे भ्रष्टाचारी लोकं आहेत. त्यांचे सगळे अधिकारी वर्ग जो आहे, तो सगळा भ्रष्टाचारी अधिकारी वर्ग आहे आणि गुंड आणि माफियांचं राज्य आता या देशामध्ये चाललेलं आहे. हे कितपत योग्य आहे, हे देवेंद्र फडणवीसांनी आणि जनतेने सुद्धा डोळ्यात तेल घालून याच्यावरती बारीक लक्ष ठेवायला पाहिजे. आता जनतेने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायच्या आदल्या दिवशी म्हणजे त्यांना जास्त मतदान झालं आणि ते निवडणुकीमध्ये विधानसभेच्या त्यांना जास्त मतं मिळाली आणि त्यांचे जास्त आमदार निवडून आल्यानंतर मी यायच्या आधीच व्हिडिओ केला होता एक दिवस आधी, की जर समजा भविष्यात भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाला किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर काय होणार आहे? तर त्यावेळेस मी एक वाक्य म्हटलं होतं, की जनतेला, की जनतेने आपल्या आया-बहिणी सांभाळाव्यात. प्रचंड बलात्कार, अपहरण, जोर, जबरदस्ती, तुमच्या जमिनी कुणीही लाटणार, तुम्हाला न्याय मिळणार नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या कालखंडामध्ये न्याय ही गोष्ट मिळणार नाही. न्याय म्हणजे हा शब्द नाहीच आहे असं समजायचं महाराष्ट्रामध्ये. आत्ता तुम्हाला सांगतो, की मुंबई बॉम्बस्फोटामध्ये जे अ, आरोपी होते, ते सुटले. सुटले कसे? त्यांनी आता परत तसंच करायला पाहिजे. सोडायला नाही पाहिजे. संशय आला म्हणजे विषय क्लोज होतो तिथं. आणि संशयाची सुई जर ती त्यांच्यावरती असेल, तर त्या आरोपींना सोडायला नव्हतं पाहिजे होतं. आता ते आणखी जोमाने काम करणार आहेत. तर तुम्ही गंमत बघा एक 1-2 वर्षामध्ये तुम्हाला ते समजून येईल, की त्यांना सोडण्यामागचं कारण काय आहे? एक तर न्यायालय, न्यायाधीश, वकील कसला दर बंद राहिलेला नाही यांच्यावरती. ते वाटेल तसा न्याय द्यायला लागलेले आहेत. मला आश्चर्य वाटतं फार मोठं. ते काय माझे कोण लागून गेलेले नाहीत. पण शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांसारख्या माणसाला जर न्याय मिळत नसेल, उद्धव ठाकरे, शिवसेना, उद्धव ठाकरेला न्याय मिळत असेल, तर तुम्ही विचार करा सर्वसामान्य माणसं तुम्ही कुठल्या खिचगंतीमध्ये आहे? म्हणजे जनतेने निवडून दिलं असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत फक्त. पण देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे, की विधानसभेमध्ये जनतेने निवडून दिलेलं नसून, त्यांनी आपलंच काय आता ईव्हीएम घोटाळा म्हणा, काही म्हणा, त्या पद्धतीने ते निवडून आहेत. आले असल्यामुळे त्यांचा जनतेवरती रोष लक्षात ठेवा. त्यामुळं ते जनतेला प्रचंड त्रास देणार आहेत. आणि देवेंद्र फडणवीस हे
अ, महाराष्ट्राच्या योग्यतेच्या आत्ताच्या काळामध्ये मुख्यमंत्री आहेत. मला वाटतंय सगळ्यात वाईट महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांचा कालखंड कुठला असेल, सगळ्यात वाईट मुख्यमंत्री कोण असेल, देवेंद्र फडणवीसांचे काही घेणं-देणं आपल्याला नाही. पण देवेंद्र फडणवीसांची ही जी कारकीर्द आहे चालू कंडिशनमधली, चालू परिस्थितीमध्ये किंवा त्यांची निर्णय घेण्याची क्षमता, ही महाराष्ट्राच्या धोक्याची आहे, जनतेच्या धोक्याची आहे, एवढं मात्र निश्चित आहे. काय होतंय माहिती आहे का, की कुठलाही निर्णय ठोस नाहीये. कायदे आणि सुव्यवस्थेच्या 3:13 वाजलेले आहेत आणि त्यांचा वचकच राहिलेला नाहीये. देवेंद्र फडणवीस हे केवळ आणि केवळ खुर्चीसाठी तिथं बसलेले असतील, तर जनतेमधून त्याला उत्तर द्यायला पाहिजे आणि जनतेने उठाव करून शनी, की हा आम्हाला मुख्यमंत्री नको. अकार्यक्षम मुख्यमंत्री आहे. फक्त खुर्चीसाठी तुम्ही जर वेड्यासारखे 5-5 वर्ष वाया घालवणार असाल, लोकांना कुठल्या सुख-सुविधा देणार नसाल, तर ते चुकीचं आहे ना तुमचं. चुकीचं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे आणि मी ह्याच्याही पुढे जाऊन सांगतो अत्यंत मूर्खपणाचं सुद्धा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि तुम्ही डोळे झाकारताय. बलात्कार होत आहेत, तुम्ही डोळे झाकारताय. खून होत आहेत, तुम्ही डोळे झाकारताय. तुमचा वचक तुम्ही दिसणार कुठं मग? तुम्ही काय फक्त भ्रष्टाचार लोकांना जवळ घेण्यात दिसणार आहे का? सगळे सगळे भ्रष्टाचारी एकत्र करण्यामध्येच तुम्ही पटाईत आहात का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. देवेंद्र फडणवीसांनी निदान कठोर कायदे ते जनसुरक्षा कायदा केला त्याचा कुठेही काहीही दिसेना. जनसुरक्षा म्हणजे प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा आहे लक्षात ठेवा आणि इथं प्रत्येक व्यक्तीचा खून व्हायला लागलेला आहे. मग ह्याला काय म्हणायचं काय नक्की? त्यामुळं देवेंद्र फडणवीसां अ, अगदी राज्याला शापच ठरतायत का काय? इथपर्यंत ते वाईट दिसायला लागलेलं आहे. फार म्हणजे फार वाईट चाललेलं आहे राज्यामध्ये सध्या. गुन्हेगारी क्षेत्रासंदर्भामध्ये. जे लोकांच्या छोट्या-छोट्या गरजा आहेत, छोट्या-छोट्या समस्या आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत हो. तुम्ही तिकडे कुठलीही उड्या मारा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं-देणं नसतं जनतेला. तुम्ही तुमच्या आतल्यामध्ये काय चाललंय त्याच्याशी काही नाही. पण जनता इतकी त्रस्त झालेली आहे आता. काय जनतेमध्ये एवढं औदासीन्य आलेलं आहे, उदासीनता आलेली आहे, धास्ती आहे, भीती आहे, अस्थिरता निर्माण झालेली आहे जनतेमध्ये. ही जाणार कधी हा मोठा एक प्रश्न पडलेला आहे. जय श्रीराम.